मित्रांनो, एक वैद्यकीय इशारा आहे. जे फास्ट फूड खाणार त्यांना कॉन्स्टिपेशन होणार. आता हे कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? तर बद्धकोष्ठ. बद्धकोष्ठ म्हणजे काय? ज्या लोकांना संडासला 3-3, 4-4 दिवस होत नाही, झाली तरी खूप कडक होते, संडासला कुथावं लागतं. ह्या लोकांची सकाळ खूप वाट पाहण्यात जाते. तुम्हाला ते शम्मी कपूरचं गाणं माहिती असेल, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, अल्लाह अल्लाह इनकार तेरा, ओ आजा 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 आ. हे गाणं तंतोतंत त्या लोकांना लागू पडतं. हे कॉन्स्टिपेशन म्हणजे काही आजार नाही, तर आपल्या चुकीच्या सवयीमुळे, चुकीच्या खाण्यामुळे हे झालेले एक परिणाम आहेत. आता हे कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर फायबरयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे. आता हे फायबरयुक्त पदार्थ म्हणजे काय? पालेभाज्या, फळे, मोड आलेलं कडधान्ये, ज्वारी, बाजरी आणि गहू पण न चाळलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या, याच्यामध्ये फायबर भरपूर असतं. हे कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून काय नाही खाल्लं पाहिजे? तर फास्ट फूड. त्याच्यामध्ये चिप्स, वेपर्स, बिस्कुट, तळलेले पदार्थ जसे की वडापाव, समोसे, पिझ्झा, बर्गर, सर्गर हे पदार्थ खाऊ नयेत. आणि पाणी भरपूर पिणं आणि व्यायाम हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या कॉन्स्टिपेशनमध्ये. तेव्हा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, खा फायबरयुक्त, व्हा बद्धकोष्ठ मुक्त.